बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मिसळ मी बनवले, पाहू शकता। एकदम हॉटेल स्टाईल, अगदी धाब्यावर वगैरे मिळते अशी तरीदार, पाहू शकता तुम्ही। घरच्या घरी तयार करू शकतो आपण। नेहमी तेच खाऊन आपणही कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने नक्कीच मिसळ ट्राय करा। एवढा आणि आपली ही तरीदार मिसळ अगदी काही 10-20 मिनिटांमध्ये तयार होणारी मिसळ, जास्त वेळही जात नाही, झटपट अशी तयार होते। आणि तरी पाहू शकता किती छान पद्धतीने आले, अगदी बघूनच खायचं मन होईल। वाव, अगदी तरीदार, दिसायलाही सुंदर आणि खायलाही चविष्ट लागते। त्यावर कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू, थोडीशी वरून तरी। वाव, किती छान ना। 2 पाव ऐवजी तुम्ही 4 पाव खाल, अगदी पाहू शकता। कलरही किती सुंदर आलाय। तर कसे बनवले तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा, नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि आवडीने परत ह्याच पद्धतीने करून खाल। नमस्कार, मी अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मिसळ। तर इथे मी मिसळ घेतले, घरीच मोड आणले। आता एक कुकरच्या भांड्यामध्ये मी 1 शिटी घेणार आहे। अगदी 5-6 माणसांसाठी होणार तेवढी मी मिसळ बनवणार आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते, थोडंसं पाणी टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहे। आता एक कुकरला 1 शिटी मारून घेणार आहे मी। मिसळसाठी मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घरीच केली, ती आहे एक 3 चमचे। अर्धा चमचा गरम मसाला आहे। 4 मोठे साईजचे मी कांदे बारीक असे कट करून घेतलेत या पद्धतीने। इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी घेतले मी थोडी, आणि हा घरगुती तिखट मसाला आहे तो घेतला आहे। आणि धना पावडर चमचा, अर्धा चमचाच आहे। आणि हे 1 चमचा तिखट आवडीनुसार आहे तुमच्या, आणि हे 1 चमचा। थोडीशी कोथिंबीर घेतले आणि दाटसरपणा मिसळला येण्यासाठी मी इथे थोडे शेंगदाणे घेतलेत आणि हा खोबऱ्याचे तुकडे, हे दोन्ही भाजून घेतलेत। याच्याने छान टेस्ट पण येते, तुम्ही पुढे बघालच। मिक्सरला बारीक करून घेते मी, अशी मी जी पेस्ट करून घेतली खोबरा आणि शेंगदाण्याची। कढीपत्ता पण घेतले, जास्त प्रमाणात थोडं घ्यायचं। आता तडक्याची सुरुवात करते। मोठ्या साईजची मी कढई घेतले, तेल थोडंसं जास्तच टाकायचं, मिसळला तरी आली पाहिजे। कमी टाकलं तर तरी येत नाही व्यवस्थित। आपण कांदाही जास्त प्रमाणात घेतला आहे, तोही छान असं गोल्डन कलर पण भाजला पण गेला पाहिजे। कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर जास्त ऑइल नको पाहिजे असेल तर कमी जास्तही करू शकता। आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते। कांदा छान असा त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे। कांदा जास्त असल्यामुळे
मिसळला चव छान येते. अगदी तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये ठेल्यावर वगैरे भेटतं. या पद्धतीने कांद्याचा जास्त लोक वापर करतात. मी केले बघा तुम्ही. मिसळ अगदी भन्नाट चव लागते. ऑइल आता आपलं हलकं गरम झालं आहे. आता मी कांदा टाकून घेते. आता कढीपत्ता टाकते. हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. दिसायला एवढं दिसतंय, भाजल्यावर अगदी अर्ध होतं. छान असं भाजून घ्यायचं. याच्यामध्ये अगदी ठेल्यावर मिळते अशीच मिसळ बनते. बनवायला अगदी सोपी आहे. जास्त मसाले वगैरे काही लागत नाही त्याला. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी अशी आपण बनवू शकतो. वेळही कमी लागतो याला. व्यवस्थित आता मी भाजून घेते. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी याच्यामध्ये. ती व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. घरची पेस्ट आपण घरी बनवतो तिची फ्लेवर छान येतो मार्केटपेक्षाही. ताजी अशी करून घेतली चवीला पण छान लागते. यालाही व्यवस्थित त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं. अर्धवट कांदा भाजल्यावरती अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. यालाही छान अशी भाजून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये हे मसाले घेतलेत ते टाकून घ्यायचं. धना पावडर आणि मिरची पावडर टाकले. हळद आपण मटकी शिजताना टाकले, त्याच्यामुळे हळद टाकायची काही गरज नाही. आता ह्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ऑइल आपलं सेपरेट झालं पाहिजे याच्यामध्ये. छान असे मसाले हे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये, तरी आपल्याला पाहिजे त्यासाठी. आता हे मसाले आपले व्यवस्थित भाजले गेलेत. मी ह्याच्यामध्ये टॉमॅटोचा वगैरे वापर केलेला नाही आहे. आता हे खोबरं आणि शेंगदाण्याचं जे आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. अगोदर आपण भाजून घेतलेले आहे ते शेंगदाणे आणि खोबरा, त्याच्यामुळे जास्त भाजायची काही गरज नाही. ह्याच्यामध्ये हलका मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. टॉमॅटो टाकायची काही गरज नाही याच्यामध्ये. खूप छान अशी टेस्ट येते. मसाले आपले आता भाजून झालेत. व्यवस्थित असे भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे तरी पण छान येते. आता मी गरम पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. लागेल तेवढंच टाकायचं. उकळीला यायला पण वेळ लागत नाही गरम पाणी टाकल्यामुळे, आणि तरी छान येते याची. आणि आपण खोबरा आणि शेंगदाणे घेतल्यामुळे दाटसरपणा छान येतो. आता याच्यामध्ये मी जे गरम मसाला घेतला होता तो वरून टाकायचा. व्यवस्थित मिक्स करून घेते.
आता ही मटकी मी कुकरला एक शिट्टी मारून घेतलेली ती ह्याच्यामध्ये टाकून घेते. जास्त शिट्ट्या द्यायच्या नाहीत, एक शिट्टीमध्ये होऊन जातं. नाहीतर तुम्ही टोपाती एक 10-15 मिनटं शिजवून घेऊ शकता. मटकी शिजायला काय मोड आलेल्या मटकीला वेळ लागत नाही. पाहू शकता कशी तरी छान आले ना, आणि दाटसरपणा पण खूप छान असं आलं आहे. टोमॅटो हे बाकी काही मसाल्यांची जास्त गरज लागत नाही, झटपट अशी मिसळ तयार होते. आता याला छान अशी उकळी येऊन देणार आहे. आता मी याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेते. अगदी तुम्ही बाहेर जाऊन खाता त्या पद्धतीनंच ही मिसळ तयार होते. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. चवीला मात्र भन्नाटच लागते. कोथिंबीर थोडीशी टाकून घेते. अशा पद्धतीने नक्कीच करा. अगदी एक 6-7 माणसं आरामात खाऊ शकतात. पाहू शकता किती दाटसर झाले अशी, असं पातळी नाही आणि घट्टी नाही. तरी पाहू शकता किती छान असे आले. एक 5 मिनटंच फक्त मी हे केले, शिजवून घेतले. छान असे उकळी येऊन घेतले. आता मी ते गॅस बंद करणार आहे. अगदी धाब्यावर मिळते अशी दाटसर अशी. पाहू शकता ग्रेव्ही पण किती छान अशी झाले आणि तरीही सुंदर आले. पाहू शकता अगदी धाब्यावर मिळते अशी, घरच्या घरी. खूप छान टेस्ट लागते याची, नक्की ट्राय करा. दिसायलाही छान दिसते आणि खायलाही चविष्ट. 2 पाव खाण्याऐवजी तुम्ही 4 पाव खाल याच्याबरोबर. असा मसाला मी सांगितल्या पद्धतीने केलात ना तर खरंच चवीला अप्रतिम लागते. तर एकदा नक्कीच ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.